विचार करतात, या ग्रंथाचा विषय काय आहे, या ग्रंथाचं फल काय आहे आणि या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे. ज्ञानेश्वरी सांगायची, परंतु ज्ञानेश्वरीची जी भूमिका आहे, ज्या ग्रंथावर ज्ञानेश्वरी लिहिली गेलेली आहे, त्या गीतेचं महात्म्य सांगितलं आणि गीतेचं श्रवण कसं करायचं हे सांगत असताना ज्ञानोबारायांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमातून हा श्रवण विधी सांगितला. आणि असा श्रवण करण्याचा विधी ज्यांच्या जीवनामध्ये आहे किंवा ज्यांनी अशा प्रकारचं श्रवण केलं त्यांचं उदाहरण सांगत असताना अर्जुन महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. अहो अर्जुनाची पांती, इकडं अलीकडे बसून, जे परिसनया योग्य होती ते कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्जुन महाराजांचं उदाहरण या ठिकाणी दिलंय. गीता श्रवण करत असताना ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे आथिला तोची जाणे मानू इये. ज्याचं अंतकरण गंभीर आहे, ज्याचं अंतकरण स्थिर आहे आणि अशाच मनुष्याला त्या ठिकाणी आथिला तोची जाणे मानू ये, त्याला लगेच गीता त्या ठिकाणी फल देईल. गीता श्रवणाचं फळ त्याला तात्काळ मिळेल. आणि सर्वांना असं गीता श्रवणाचं, ज्ञानेश्वरी श्रवणाचं फळ मिळावं म्हणून ज्ञानोबाराय उदाहरण जे देतात ते अर्जुन महाराजांचं देतात. म्हणून सगळ्या श्रोत्यांना ज्ञानोबाराय विनंती करतात, आपल्याला सगळ्यांनाच आता हा ग्रंथ श्रवण करायचा आहे, पण श्रवण करत असताना तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. हे जसं 9व्या अध्यायात म्हटलंय तसं इथे ज्ञानोबाराय म्हणतात, अहो अर्जुनाचे पांती, म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसून, अर्जुनाच्या पंक्तीत बसून गीता ऐकण्यात जे योग्य आहे त्या सज्जनांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीत बसायचा ज्यांचा अधिकार आहे, म्हणजे अर्जुन महाराजांचे जे गुण होते ते सगळे गुण तुमच्यात असले पाहिजे. अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती, अर्जुनाच्या पंक्तीत बसून ऐकण्याचा ज्यांचा अधिकार आहे. पंक्तीमध्ये जी बसलेली लोक असतात ती शक्यतो एका अधिकाराची लोक असतात. आणि म्हणून या अर्जुनाच्या पंक्तीत बसून, म्हणजेच अर्जुनासारखं जे ऐकू शकतात तेही कृपा करुणी संती अवधान द्यावे. त्यांनी कृपा करून, पुढे संती शब्द वापरलाय, तुम्ही सगळे संत आहात, तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या आणि लक्ष देण्याची तुम्ही काय करा, कृपा करा. आता ज्ञानोबारायांच्या पुढे बसलेले जे श्रोते आहेत ते सगळे सामान्य श्रोते असतील, परंतु मुख्य श्रोते जे आहेत ते श्रोत्यामध्ये श्रोते मुख्य टिळका म्हटलंय. सर्वज्ञ भवादृश्य श्रोते म्हटलंय. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती म्हटलेलं आहे.
म्हणून सामान्य श्रोत्यांच्या करता अगोदर अर्जुनाची पांते हा शब्द वापरलाय आणि पुढे लगेच लक्षात आलं ज्ञानोबारायांच्या सगळे निवृत्तीनाथादी संत बसलेत म्हणून कृपा करुणी संती अवधान द्यावे म्हटले. सामान्य लोकांनी लक्ष द्यावं कशा करता, अर्जुनाच्या पंक्तीत बसून लक्ष द्यावं कशा करता, अर्जुनासारखं चित्त दिलं, अर्जुनासारखं ऐकलं तर हे गीताशास्त्र तुम्हाला लगेच फलद्रूप होईल. आणि संतांनी लक्ष द्यावं कशा करता, मला ते योग्य रीतीने सांगता येईल म्हणून लक्ष द्यावं. पण सामान्य लोकांच्या करता म्हणा हे गीताशास्त्र फलद्रूप व्हावं म्हणून अर्जुनाचं नाव इथे ज्ञानोबारायांनी घेतलंय. कारण अगोदरच्या ज्या काही ओव्या सांगितलेल्या आहेत गीताशास्त्र श्रवणाच्या संबंधाने ते सगळे गुण अर्जुनाच्या मध्ये आहेत. कारण ऐकायचं असेल तर हे गीताशास्त्र कसं आहे, हे शब्देविन संवादिजे इंद्रियाने नता भोगिजे बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. हळुवारपणे ऐकण्याचं हे गीताशास्त्र आहे. साक्षात्काराचं हे शास्त्र आहे. आत्मा अवतरविती मंत अक्षरी ये असं म्हटलेलं आहे. साचचे बोलाचे नवे हे शास्त्र संसार जनते शास्त्र. म्हणून हे ऐकत असताना सुद्धा एकाग्रपणे ऐकायचंय, स्थिर चित्ताने ऐकायचंय, शुद्ध चित्ताने ऐकायचंय, श्रद्धा ठेवून ऐकायचंय, बुद्धी जाग्यावर ठेवून ऐकायचंय. आणि हे सगळे गुण जर कोणाकडे होते तर अर्जुन महाराजांच्याकडे होते. अर्जुन महाराजांचं चित्त जे आहे ते पवित्र होतं, अर्जुन महाराजांचं चित्त स्थिर होतं, अर्जुन महाराज बुद्धिवान होते, अर्जुन महाराज ऐकण्याच्या बाबतीमध्ये एकाग्र चित्त करून ऐकत होते. आणि अर्जुन महाराजांच्या अंतःकरणात भगवंताविषयी खूप श्रद्धा होती, या गीताशास्त्राच्या विषयी श्रद्धा होती. कारण ऐकत असताना, श्रवण करत असताना आपण पाहून आलो चित्त जेवढं शुद्ध असेल तेवढं चित्त स्थिर होतं. चित्त शुद्धही पाहिजे, स्थिर पाहिजे आणि परत एकाग्र पाहिजे. आणि चित्त शुद्धी कशावरून कळते, चित्त शुद्ध जे पवित्र असतं ते चित्त शुद्ध आहे समजायचं, ते लवकर स्थिर होत असतं. अर्जुन महाराजांची बाबतीत जर आपण विचार केला तर त्यांचा मल निवृत्त झालेला आहे, विक्षिप निवृत्त झालेला आहे आणि आवरण निवृत्ती करता ते भगवंताकडे शरण गेलेले आहेत. मल म्हणजे काय, पाप करण्याची प्रवृत्ती. कुठल्याही प्रकारची अर्जुन महाराजांची पाप करण्याची प्रवृत्ती नाही. किंबहुना भगवंताला अर्जुन महाराज म्हणतात, देवा माझ्याकडून हे पाप घडेल. सगळ्यात मोठा जर मला भीती कशाची वाटते तर पापमज होईल. हो हां, म्हणजे मला हे सगळं नको आहे. का नको आहे, पाप होईल. अर्जुन महाराजांचं चरित्र आपण मागे पाहून आलोय. स्वर्गात गेलेले असताना उर्वशीने शाप दिला. अर्जुन महाराज त्या ठिकाणी स्वर्गात गेले. आता इंद्र भगवंताचे ते चिरंजीव असल्यामुळे इंद्रदेवाने अर्जुन महाराजांना खूप तिथे सगळे भोग देऊ केले. सर्व प्रकारचं मनोरंजन त्या ठिकाणी अर्जुन महाराजांना उपलब्ध करून दिलं. पण स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा अर्जुन महाराजांना करमलं नाही तिथे. आता स्वर्ग म्हणजे काय सामान्य होता का, अमरत्व हे सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन, जे तर कामधेनूची खिल्लार आहे, सर्व काही आहे. पण काही दिवस झाल्यानंतर अर्जुन महाराज म्हणायला लागले, नको मला हे. इंद्रदेवाला सांगितलं, आता मला खाली जाऊ द्या. अरे अर्जुना, हे काही सामान्य आहे का बाबा, हे सामान्य लोकांना पाहायला मिळत नाही. अनेक यज्ञ केल्यानंतर इथं यावं लागतं. आणि एवढं सगळं असताना तुला काय पाहिजे सांग ना बाबा. सगळं हे नको मला, मला यातलं काहीच आवडत नाही देवा. इंद्रदेवाला सांगितलं.
मला आपला आमचा मृत्यूलोक बरा वाटतोय आणि तिथल्या त्यात वनवासात आहे आम्ही. वनवासातून अर्जुन स्वर्गात गेले होते. एखादा म्हटला असता त्या वनवासात राहण्यापेक्षा 14 वर्ष इथंच थांबा, 12 वर्ष स्वर्गात काय कमी हो, 12 वर्ष स्वर्गात राहिला असता एखादा. अर्जुन महाराज स्वर्गात न राहता स्वर्गापेक्षा वनवास पत्करला म्हणे. कारण वनवासात भगवान श्रीकृष्णाचं दर्शन आहे, वनवासात तपश्चर्या करता येते, वनवासात देवाचं नामस्मरण आहे. स्वर्ग भोगतेही नलगती आसार, क्षणे होते जाती क्षणेचे नश्वर. आहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया, इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. हे असे अर्जुन महाराज आहे. याला का करमत नाही बाबा, म्हणून इंद्रदेवाने अर्जुनाला तिथं संगीत शिकवायचं, अर्जुनाला नृत्य शिकवायचं, संगीत पाहायला न्यायचं, नृत्य पाहायला न्यायचं. जे देवांना दुर्लभ असलेले भोग इंद्रदेवाने अर्जुनाला देव केले. उर्वशीचं नृत्य पाहण्याकरता अर्जुनाला नेलं, उर्वशीला त्या ठिकाणी दाखवलं, नृत्य दाखवलं. अर्जुन महाराज ते नृत्य म्हणलं, गायन म्हणलं की ते डोळेच झाकून घ्यायचे. इंद्रदेव म्हणायचे बाबा का अर्जुना तो असा करतो. म्हटले हे नको आम्हाला पाहायला, हे असलं आम्हाला पाहायचंही नाही, असलं आम्हाला ऐकायचंही नाही. फक्त उर्वशी आल्यानंतर अर्जुनाने थोडंसं पाहिलं असं म्हणतात. इंद्रदेवाला असं वाटलं बरं झालं, आतापर्यंत हा कुठंच पाहत नव्हता, कुठं जायचं नाही, काय खायला नको म्हणतो, काय पाहायला नको म्हणतो. आपला मुलगा आहे, त्याला खायला प्यायलाच वर आणलंय आणि इथं हे सगळं नको म्हणतोय. उर्वशीला पाहिल्यानंतर मग इंद्रदेवाला असं वाटलं काय उर्वशी अर्जुनाला थोडीशी आवडलेली दिसते, म्हणून उर्वशीला सांगितलं की अर्जुनाची सेवा करायला तू जा. उर्वशी अर्जुनाची सेवा करण्याकरता, अर्जुनाला प्रसन्न करण्याकरता म्हणून गेल्या. तर अर्जुनाने गेल्या गेल्या पाहिलं तर उर्वशी आली. उर्वशी आल्यानंतर साष्टांग दंडवत घातला. ती म्हटली दंडवत कशा करता घालतो बाबा, मला असं निरोप मिळाला इंद्रदेवाकडून, तू कोणाकडेच न पाहणारा पण माझ्याकडं तू पाहिलं आणि मी तुला पाहिल्यानंतर मला तुझं स्वरूप आवडलं, मी तुझी कीर्ती ऐकली, तुझा संग्रामी हरू जयंतीला, म्हणून मी आलेली आहे. अर्जुन महाराजांनी म्हटलं आईसाहेब तुमचा काहीतरी गैरसोय झाला. मी जे तुम्हाला पाहिलं ते कशामुळं पाहिलं माहिती आहे का, मी अजून कोणाकडेच पाहत नव्हतो. कारण आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला नियम घालून दिलाय, पराविया नारी माऊली समान, हे गेले नेमून ठायचे. ती उर्वशी म्हटली ते तुकाराम महाराजांनी तुमची गाथा तिकडं खाली मृत्यू लोकात, इथं काय तसलं चालत नाही. अरे इथे तुझ्या वंशातले किती लोक आतापर्यंत आले, त्यांनी काय असा विचार कधी केला नाही. हे मृत्यू लोकात नियम आहेत तुमच्या, असले नियम आमच्या अमेरिकेत नाहीत. आमच्याकडं कोणी कसंही वागतं, काही खातं, काही पितं, कोणाबरोबर राहतं. अर्जुन महाराज म्हटले मी मृत्यू लोकातला आहे, मी भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे आणि मी मात्र तुम्हाला का पाहिलं म्हटले, आतापर्यंत कोणालाच पाहिलं नव्हतं, तुम्हाला पाहण्याची माझी इच्छा का झाली, कारण तुम्ही माझ्या कुळातल्या आदी माता आहात. आमचे मूळ पुरुष पुरुरवा आणि त्या पुरुरवाच्या ह्या उर्वशी आहेत. म्हणजे पुरुरव्याकरता उर्वशी खाली आली होती काही दिवस. माझी आदी माता कशी दिसते म्हणून मी तुमच्याकडे पाहिला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं ऐकायला मिळालं तुमचा जन्म कोणाच्या मांडीपासून झालेला आहे, भगवंताच्या उरूपासून जन्माला आली म्हणून उर्वशी. न
आणि राहिलं पासून जन्मलेली आदिमाता कशी दिसत असेल, पण हे उर्वशीला आवडलं नाही. उर्वशी म्हटली, बघ तो असा विचार करू नको, हे सगळे नियम जे असतात ते मृत्यूलोकासाठी असतात. तुझ्या वंशातले नंतर आलेले सगळे जे आहेत, किंवा आमच्याकडे अनेक लोक येतात, अनेक लोक जातात, स्वर्गलोकात हे असे काही नियम वगैरे नाहीत. ते म्हणले, नसले तरी सुद्धा मला मात्र नियमाने वागायचं आहे. मी आपल्याला चरणात दंडवत करतो. आपल्याला काही सेवा असेल तर मला सांगा. तुका म्हणे, तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर जगी थोडे. न काय जाई होतो माते, नकरी सायास. आम्ही विष्णुदास तैसे नहो. आम्ही विष्णुदास तसे नाही. मग ते राग आला म्हणतात उर्वशीला. आणि उर्वशीने सांगितले, बघ मी तुला शाप देईल. मग शाप परवडला, पाप परवडणार नाही. दिला शाप, तू शंड होशील, म्हणजे नपुसक होशील. मग इंद्रदेवाला कळलं उर्वशीने असा असा शाप दिलेला आहे. इंद्रदेवाने उर्वशीला सांगितलं, त्या शापाला मर्यादा घाल, तो माझा मुलगा आहे. आणि इंद्रदेवाने आपल्या सामर्थ्याने त्या शापाला मर्यादा घातली की फक्त अज्ञातवासामध्ये तो शाप तुला उपयोगाला येईल. म्हणजे असे अनेक प्रसंग अर्जुनाच्या जीवनामध्ये आहेत. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मल नाही, अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कुठलाही विक्षेप नाही, स्थिर आहे अर्जुनाचं अंतःकरण. अर्जुन कुठल्याही गोष्टीने विचलित होत नाही. राज्य प्राप्त झालं, सगळे कौरव मारले गेले. मारले गेल्यानंतर त्या धृतराष्ट्राला आपल्या मुलांचं उत्तर कार्य म्हणा, श्राद्ध म्हणा करायचं होतं. आणि म्हणून त्याने धृतराष्ट्राने पैसे मागितले, धन मागितले. धन मागितल्यानंतर भीम आला आणि म्हटला, तुम्हाला काय लाज शरम काय वाटते का? मला पैसे, आम्हाला इतका त्रास दिला तुम्ही आणि परत आम्हाला पैसे मागता. तर अर्जुन भीमावर रागवला, म्हटले, अरे असं कशाला बोलतो? झालं ते झालं, द्यायचं सोडून. किती केलं तरी आपला चुलता येतो. हे अर्जुनाचा स्वभाव जो आहे तो सरळ स्वभाव आहे. मल नाही, विक्षेप नाही. विक्षेप नाही म्हणजे एकाग्र अंतःकरण लवकर अर्जुनाचं होतं. इथे गीताशास्त्र ऐकायचं असेल तर एकाग्र अंतःकरण पाहिजे. लहानपणापासूनच अर्जुनाचा स्वभाव असा एकाग्र अंतःकरण करण्याचा, एकाग्र चित्त करण्याचा आहे. अगदी धनुर्विद्या शिकत असताना सुद्धा द्रोणाचार्याने विचारलं, तुला काय दिसतंय? म्हटलं, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. बुद्धी आहे. म्हणून अर्जुनाचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी वर्णन केलंय. मग मनेगा, भगवंतानी त्या ठिकाणी वर्णन केलंय. मग मनेगा प्रज्ञाकांता, उजवली आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडलाशी. अहो, एवढं युद्ध चालू असताना सुद्धा अर्जुन एकाग्र झालेला आहे. तिथे सुरुवातीला व्यग्रचित्त झालेले आहेत, परंतु व्यग्रचित्त झाल्यानंतर सुद्धा जेव्हा भगवान परमात्म्याला शरण गेले आणि भगवान परमात्मा गीता सांगायला लागल्यानंतर एकाग्र चित्ताने ऐकून अर्जुन महाराज ऐकतात. ऐशिया समयी कर्कशे भोगिजत स्वानंद राज्य कैसे. हा, तेव्हा श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीचं दुसरा. भगवंतानी वर्णन केलं, जे त्रिविध मळकटा तू सांडिलासी सुभटा, म्हणून गीतेशी मज वसवटा झालाशी गा. तिन्ही प्रकारचा त्या ठिकाणी दोष तुझ्यात सोडलेला आहेस तू. मल गेलाय, विक्षेप गेलाय, आवरण गेलाय. कायिक, वाचिक, मानसिक सगळे दोष अर्जुनाने सोडलेले आहेत. आणि म्हणून तुझं अंतःकरण लवकर एकाग्र होतं.
बरं, श्रीगुरूला शरण गेलेले आहेत अर्जुन महाराज. भगवंताला म्हणतात, देवा आता तू तुझ्या वाक्य वाचून माझा हा शोक जाणार नाही. अनन्यता आहे पुन्हा भगवंताच्या विषयी. म्हणजे ऐकत असताना ज्ञानोबारांनी जसं म्हटलं, शारदीचे चंद्रकळे माझी अमृतकण ते वेचिती मने मवाळे चकोरतले. अर्जुनाचा अंतःकरण मवाळ आहे. अर्जुन त्या चातकाप्रमाणे चकोराप्रमाणे अर्जुन देवाशी अनन्य आहे. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता आपदे आमुते. म्हणून अर्जुन महाराजांच्याकडे हे सगळे गुण आहेत. अर्जुनाची पांती म्हटलंय. ऐकावं कसं? वास्तविक पाहता युद्धासारखा प्रसंग आहे आणि असं असताना सुद्धा अर्जुन भगवान एकाग्र चित्त करून ऐकतायत. नवे नवे अर्जुना भगवान परमात्म्याला प्रश्न विचारतायत, पुढे सांगा पुढे सांगा. नुसतं ऐकतायत का? ऐकल्याबरोबर त्यांचं अंतःकरण लगेच त्या आकाराचं होतंय. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना तू परिससी, आणि लगेच अनुष्ठान करतात आणि पुढचं विचारत राहतात. देवालाही सांगायला आवडतं, परंतु विचारणारा कोण भेटतो? म्हणून आम्हाही वाडे कोडे अखंड बोला आवडे, परी काय काय की जे न जोडे पोसती आईसे. म्हणून हे सगळे गुण आजी मनोरथाशी फळ जोडलाशी तू केवळ, जे तोंड भरून निखळ आलाशी पोसो. हे सगळे अर्जुनाच्या ठिकाणी असलेले गुण आहेत. विवेक आहे, वैराग्य आहे, षटसंपत्ती आहे आणि शरणागती आहे, भक्ती आहे. म्हणून हे सगळे गुण अर्जुनामध्ये असल्यामुळे अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, ऐकावं कसं? अर्जुनाची पांती. जे परिसनया योग्य होते ऐकण्यासाठी, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल अशांनी. एवढं बोलल्यानंतर ज्ञानोबारांच्या लक्षात आलं, समोर बसलेले जे आहेत ते सगळे संत आहेत. म्हणजे कृपा करुणी संती अवधान द्यावे. पण तरी सुद्धा अगोदरच बोलणं जे आहे ते ज्ञानोबारांना असं वाटलं की सगळी संत मंडळी समोर बसलेली आहेत. इथे बसलेली मंडळी निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज, मुक्ताबाई महाराज, ही सगळी मंडळी असल्यामुळे आता यांना आपण काय अर्जुनाच्या पंक्तीत बसल्याच्या योग्यतेचे असेल तर बसा, नाहीतर असा त्याचा अर्थ होईल ना. मग ही थोडीशी आपल्याकडून अमर्यादा झाली. ज्ञानोबारायांचं अंतःकरण जे आहे ते कोमल आहे. कधी ज्ञानोबारायांच्या हातून अमर्यादा होत नाही. विशेष करून श्रीगुरूंची अमर्यादा कधी केली नाही येणे. मग लगेच ज्ञानोबाराय या ठिकाणी हे सावरून घेतात बोलणं. ते पुढच्या ओळीमध्ये, हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले, प्रभू सकोल हृदय आपुले म्हणोनिया. मी जे हे बोललोय ते तुम्ही अन्यथा घेऊ नका. सामान्य लोकांच्या करता मी बोललो. सगळ्यांनी कसं ऐकलं पाहिजे, त्यांचाच त्याशिवाय उद्धार होणार नाही म्हणून मी बोललो. पण हे बोलणं जे आहे माझं ते आपल्या करता नाही आहे. तुम्ही जे बसलेले आहेत तुम्ही थोर थोर मंडळी आहात. तुमची योग्यता फार मोठी आहे. म्हणून हे सलगी म्या म्हणितले, हे मी तुमच्या समोर जे बोललो ते ज्ञानोबाराय म्हणतात, निवृत्तीनाथ महाराजांना किंवा संतांना म्हणतात, हे सलगी म्या म्हणितले. मी हे जे बोललो ना ते सलगी ने बोललो, म्हणजे लढीवाळपणाने बोललो. चरणा लागून विनविले, मी तुमच्या चरणाला लागून कृपा करुणी संती अवधान द्यावे हे मी तुमच्या करता बोललो.
आणि अर्जुनाचे पांते हे सामान्य लोकांच्या करता बोललो. चरणा लागोनी विनविले. का विनविले? म्हणजे प्रभू सखोल हृदय आपुले म्हणूनिया. तुम्ही प्रभू आहात. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. तुम्ही सामर्थ्यवान आहात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तुमच्याकडे आहेत. आणि तुमचं हृदय कसं आहे? सखोल. सखोल हृदय आहे. अंतःकरण फार खोल आहे. अंतःकरण फार व्यापक आहे. आणि तुमचं हृदय तसं असल्यामुळे मी हे बोललो. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले. सलगीने बोललो, लढिवाळपणाने बोललो. कारण तुम्ही कोण आहात? वाचुनी माझी बोलती योग्य ते सर्वज्ञ भावा दृश्य श्रोते. काय धड्यावरी सारस्वते पडो शिकीजे. सरस्वतीला धड्यावर शिकायची गरज आहे का? सारस्वते म्हणजे सरस्वतीच्या मुलांना. तसं तुम्ही सगळे सर्वज्ञ आहात. वाचुनी माझे बोलती योग्य ते सर्वज्ञ भवादृश्य श्रोते. म्हणजे भवादृश्य म्हणजे आपल्यासारखे. वास्तविक पाहता माझं बोलणं ऐकून तुम्हाला काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय वगैरे असा काही भाग नाही. काही लोक आलेले आहेत त्यांना माझ्या बोलण्याने ज्ञान प्राप्त होणार आहे, पण तुमच्या बोलण्याने, तुमच्या पाहण्याने, तुमच्या लक्ष देण्याने मला ज्ञान प्राप्त होणार आहे. म्हणून मी सलगीने बोललो. हे सलगीने ज्ञानोबाराय बोलतात. लढिवाळपणे का बोलतात? परिप्रौढी न बोले होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी द्यावे अवदान हे माझी सलगीची विनंती. सलगी म्हणजे लढिवाळपणा आहे. आणि तुमच्या समोर मी थोडासा लढिवाळपणा करतो. काय? ज्ञानोबाराय सांगत असताना निवृत्तीनाथ महाराज बसलेले आहेत. आणि निवृत्तीनाथ महाराज आणि संत सगळे बसलेले आहेत, पण संतांचं लक्ष आपल्याकडे लागावं मधून मधून. आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणल्यानंतर ते निवृत्तीतच असायचे. विधी अवस्थेत बसून ऐकायचे. पण ज्ञानोबारायांना असं वाटतं की हे निवृत्तीमध्ये न राहावेत, उलट प्रवृत्तीत यावं. नवे नवे त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांची कृपा माझ्यावर वर्षाव व्हावा आणि मग मला आपोआप स्फुरण येईल. वक्ता सांगतोय आणि वक्ता सांगताना समोरचा मनुष्य जो आहे वक्ता, तो वक्ता नव्हे. वक्ता अवसानात सांगायला लागला आणि श्रोता जर झोपायला लागला तर, ज्याच्याकडे बघून सांगायचं तो बाहेर बघायला लागला तर, तो समाधीत गेला तर, समाधी चांगली आहे हो तुमची, पण ती समाधी तुमच्याकरता वैयक्तिक आहे. आम्हाला अपेक्षा अशी तुम्ही समाधीत न जाता आमच्याकडे लक्ष द्यावं, माझ्यावर कृपा करावी. निवृत्तीनाथ महाराज समाधीतच जायचे. आणि आपले निवृत्तीनाथ महाराजांना काही सगळं ज्ञान आहेच, लक्ष देतच असतील म्हणा, पण तरीसुद्धा मधून मधून ज्ञानोबारायांनी असं म्हटलंय, मी कशा करता? अहो तानयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पढियांत. म्हणून लढिवाळपणामध्ये कधी कधी असं बोलणं असतं. लढिवाळपणा म्हणजे मुलाचं आणि आईचं जे बोलणं असतं, किंवा प्रेमाच्या व्यक्तीचं जे बोलणं असतं, त्या प्रेमाच्या व्यक्तीचं बोलण्यात कधी कधी असं काही असं म्हटलेलं आहे, अहिरी व प्रेमना गती. प्रेम सरळ बोलत नाही, असं थोडं वाकडं तिकडं बोलतं. आणि त्याने काय होतं, समोरच्याचं रोषे प्रेम दुनवटे पढियंतयाचे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मी तुमच्याकडे काय सलगी कशा करता जातात? ज्ञानोबाराय संतांजवळ सलगी करण्याचं कारण काय? प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो
म्हणून आम्ही आपल्या स्वेच्छा ओलाहो लाहो येत जरी सलगी करू बिहो तरी निवो के पा. तुम्ही सुखामृताचे डोह आहात. म्हणजे आम्ही आलो आणि तुमच्याकडे आलोय, तुम्ही सुखामृताचा डोह आहात. डोह त्याच्यात सुखाचं अमृत भरलेलं आहे. आणि आम्ही आल्यानंतर म्हणून आपल्या स्वेच्छा ओलावो लाहो, त्याच्यातला थोडासा ओलावा आमच्या इच्छेने आम्हाला मिळावा असं वाटतं. आणि येत जरी सलगी करी बी हो, सलगी करण्याकरता जर आम्ही भिलो तर निवो के पा. मग आम्हाला अमृत मिळेल का? आम्हाला तुमची कृपा मिळेल का? म्हणून तैसा तुम्हा संतांचा पडी आवो, कैसेने तरी आमावरी हो, या बहुवा आळुकी आवो आहो सलगी करीत. म्हणजे तुमचं प्रेम आमच्यावर निर्माण व्हावं म्हणून आम्ही लढीवाळपणा करतोय. आता हे ज्ञानेश्वरी लिहिण्याचं तरी कारण काय? म्हणून या ग्रंथाचे व्याज केले म्हटलंय. किंबहुना मज तुमची या कृपा काज, या लागी व्याज ग्रंथाचे केले. काही नाही म्हटले, आम्हाला तुमची कृपा व्हावी एवढंच कारण होतं म्हणून ग्रंथ निर्माण केला. म्हणून सलगी करण्याचं कारण काय? त्या ठिकाणी हे सलगी म्या मनितले, सलगीने म्हटलं, लढीवाळपणे मी म्हटलं, चरणा नाही तुम्हाला म्हटलं म्हणजे अर्जुनाचे पांती परिसनया योग्य होती, ती कृपा करुणी संती अवधान द्यावी, हे मी प्रौढीने बोललो नाही, अभिमानाने बोललो नाही, मी सलगीने म्हटलंय, लढीवाळपणे म्हटलंय. नवे नवे चरणा लागून विनवले, मी तुमच्या चरणाला लागून विनवलंय, तुम्ही इकडे लक्ष द्या. अर्जुनाच्या पंक्तीत बसून ऐकण्याची योग्यता असेल त्यांनी लक्ष द्या. हे जे मी म्हटलंय हे तुम्हाला चरणाला लागून म्हटलंय का? प्रभू सखोल हृदय आफोले म्हणवनिया. आणि सलगी करण्याचं तरी कारण काय? सलगी मनुष्य कुठं करतो? कुठेही सलगी करत नाही. जिथं सखोल हृदय असतं ना तिथं सलगी मनुष्य करतो. जिथं संकुचित हृदय असतं तिथं मनुष्य सलगी करण्याच्या भानगडीत पडत. हो, तो बाबा त्यांच्यापासून दूरच राहतो. थोडंसं त्यांना काही विचारायला जावं तर ते उलटच आणखीन रागवतात. पण आम्हाला माहिती आहे ना, आम्ही जरी सलगी केली, आम्ही जरी काही बोललो तरी तुमचं हृदय इतकं सखोल आहे की तुम्हाला उलट आनंदच होतो. इतकं तुमचं सखोल हृदय आहे. म्हणून ज्ञानोबराय कधी कधी निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर सलगी करून काही काही बोलतात. आता वास्तविक पाहता पैठणला जात असताना, शुद्धीपत्र आणण्याकरता जात असताना निवृत्तीनाथ महाराज नको म्हणले होते. कशाला आणायचे शुद्धीपत्र? कोण शुद्धी? आपल्याला काय शुद्धीची गरज आहे? आपण शुद्धच आहोत. ज्ञानोबराय म्हटली नाही नाही, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी जाहली, वेदो नारायण बोली याला. हो, अविधी आचरण त्याचे दूषण वेदो नारायण बोल, असं एक प्रमाण आहे. आता हे बोलणं तसं पाहायला गेलं तर निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर धाडसाचंच बोलणं आहे. पण निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, हे मी तुमच्याशी बोललो जरी असलो तरी लढीवाळपणे बोललो, म्हणून सलगी तुमच्या बरोबर केलेली आहे. प्रभू, तुम्ही प्रभू आहात, म्हणजे तुम्ही स्वामी आहात, मालक आहात. आणि कर्तुम अकर्तुम तुमची शक्ती असल्यामुळे, तुमचं हृदय सखोल असल्यामुळे तुमची कृपा आमच्यावर व्हावी. आपुले मनोनिया जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. किती तुमचं सखोल हृदय आहे त्याच्याकरता उदाहरण दिलं. आई वडिलांचं हृदय जसं मुलाच्या संबंधाने कसं असतं, सखोल असतं. जैसा स्वभाव माय बापांचा, आईचा आणि बापांचा.
स्वभाव कसा असतो मुलाच्या संबंधाने? अपत्य बोले जरी बोबडी वाचा. अपत्य हे लहान मुलगा जरी बोबडं बोलत असला तरी सुद्धा तरी अधिकची तयाचा संतोष अति. ना तरी बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. माईबापांचा स्वभाव असा असतो की मुलगा जो आहे लहानपणी जरी बोबडं बोलायला लागला तरी सुद्धा अधिकची तयाचा संतोषाती त्यांना खूप संतोष वाटतो, आनंद वाटत असतो. लहान मुलं जेव्हा चालायला लागतात, बोलायला लागतात, त्याचं आईवडिलांना किती कौतुक असतं. हे जावे त्याच्या वंशा. हा होय, नेनते जरी होय तरी देखोनी बाप की माय हर्षे केही न समाय चोज करे. काय त्याचं कौतुक, काय त्याचं कौतुक. आई वडिलांना त्याच्या मुलगा चालायला लागला आणि मुलगा बोलायला लागला, हो तर इतकं कौतुक. ते बरोबर मिशा ओढतो, दाढी ओढतो तरी बाप म्हणतो वा वा बाळ माझा लय शहाणा आहे. त्याला काही बोलता येत नाही, थोडं थोडं बोलायची सुरुवात केली तरी सुद्धा कौतुक वाटतं. आईलाही कौतुक असतं, बापालाही कौतुक असतं. का? आई बापांचं प्रेम आहे. जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा. तसं ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही आमचे आई बाप आहात, तुम्ही संत माये बाप कृपावंत. आणि मी तुमचा तसं पाहायला गेलं तर अपत्य आहे. आणि आता मी तुमच्या समोर बोलायला लागलेलो आहे. माझं हे आपलं त्या लहान मुलाचं बोलणं असतं तसंच बोलणं आहे. बाळक बापाचे ताटी रिगे आणि बापातीची जेवू लागे की तो संतोषलेनी वेगे मुखची ओढ. आता हे तुमचंच ताट आहे, तुमच्याच ताटातलं घ्यायचं आणि तुम्हालाच खाऊ घालायचं. तरी सुद्धा बाप तोंड पुढं करतोच, आनंद वाटतो. आमचा बाळू आता लय हुशार झाला, शहाणा झाला. तसं आता मी, आमचे खरे आईबाप तुम्ही आहेत. संत हेच आपले खरे आईबाप आहेत. कारण जन्म देणाऱ्या आईबापापेक्षा गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्म जाण गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. गुरु हे मायबापासारखेच आहेत. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी तर विशेष करून लौकिक दृष्टीने आणि परमार्थिक दृष्टीने ज्ञानोबरायांच्या आईबापाची भूमिकाच आहे. कारण ज्यावेळेस आईबाप गेले, जेवढं काही कळत नसेल त्यावेळेस ज्ञानोबरायांचं वय किती असेल, तेव्हा लहान आम्ही असं म्हटलंय. हा माय बापे सोडून गेली आम्हा, असं एक मुक्ताबाईचं प्रमाण आहे मला वाटतं. ते गेलेले असताना त्या ठिकाणी नंतर आईबाप कोण झालं? निवृत्तीनाथ महाराजच झालेले. म्हणजे लौकिक दृष्टीने आहे आणि ज्ञान देऊन सुद्धा आईबाप झालेले आहेत. लहानपणापासून सगळा लढिवाळपणा जो काही असेल तो केले, जेवढा लढिवाळपणा केला, हट्ट घेतला, तो सगळा पुरवलाय. माझा सगळा तुम्ही हट्ट पुरवला, पाळिलो, पोशिलो. काय पाळिलो पोशिलो नाही रे बाबा. पाळीला लाला बा माझ्या कृपाळा निवृत्ती राय समाधीच्या अभंगात आहे. तुम्ही आमचं पालन केलं, आमचं पोषण केलं. समाधीला जायला लागेल तेव्हा ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांना आलिंगन दिलं आणि हे शब्द निवृत्तीनाथ महाराजांच्या बद्दल आहे. पाळिलो पोशिलो चालविला लळा बा माझ्या कृपाळा निवृत्ती राया. पुढचं काय चरण आहे? हो, माझा सगळा हट्ट पूर्ण केला तुम्ही. आणि मग निवृत्तीनाथ महाराज सुद्धा ओसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला. मग निवृत्तीनाथ महाराज म्हणतात
अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले. म्हणून ज्ञानोबा राय त्या ठिकाणी स्वभाव, या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. उलट त्यांना संतोष वाटतो. तसं आता मी सुरुवात केलेली आहे सांगायला, किंवा मी आता जरी बोललो ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाची पांती पर्शना योग्य होती, तरीसुद्धा मला माहिती आहे तुमचा स्वभाव आईबापांचा आहे. मी जरी बोललो तरी तुम्हाला कौतुकच वाटणार आहे, तुम्हाला कधी राग येणार नाही. तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. आणि त्याप्रमाणे आईबापाचं उदाहरण आणि अपत्याचं जसं उदाहरण आहे, त्याप्रमाणे तैसा तुम्ही मी अंगीकारीला, तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे. कसा? मी तुमचा लहान बालक आहे आणि तुम्ही माझे आईबाप आहे, असा तुम्ही अंगीकार केलेला आहे. लहानपणापासूनच तुम्ही माझे आईबाप झालेला आहात. गुरुच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही माझे आईबाप आहात आणि तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे. आता लहान मुलगा म्हणल्यानंतर त्याचा स्वभाव असतो, चुकत असतो. बाळा उचित जाणणे होय, तरी बाळपणीची के आहे, परी साचची येरी माये मनोनी तोषे. आता लहान म्हणल्यानंतर तो चुकणारच आहे, नाही तर त्याला लहान कोणी म्हटलं असतं. आणि मी तुमचा बाळक आहे आणि तुम्ही माझे एकुलते एक, ताने निमी आपत्ते, माझी गरु एकलवते, मनोनी कृपेशी एक हाते झाले ते. ज्ञानोबा राय आपल्याला स्वतःला अपत्य समजतात, आपल्या गुरूंचा लहान बाळ समजतात आणि गुरूंना आईबापांची उपमा देता. आईवडिलांसारखं तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि म्हणून तैसा तुम्ही मी अंगीकारीला, तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे. वास्तविक पाहता माझी कुठली योग्यता नाही, पण तुम्ही अंगीकार केला असल्यामुळे, संतांनी अंगीकार केला, संती केला अंगीकार, तसं तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी अंगीकार केला कशावरून? तुम्ही मला आज्ञा केलेली आहे, गीतेवर लिहिण्याची आज्ञा केलेली आहे, लहानपणापासून शिकवलंय, सांभाळलंय. तैसा तुम्ही मी अंगीकारीला, आणि सज्जनी आपुला म्हणितला, तुम्ही आपलं म्हणता नेहमी. तेने आपुलेपणाचे निमोहे, तुम्ही संत घेतला असा बहुवे, केलगिया सलगीचा नवे आभारू तुम्हा. काय आपलेपणामध्ये मग कोणाला काय आभार वाटायचं काही कारण नसतं. आभार कोणाचे मानायचे असतात? आभार मानले की समजायचं यांच्यात आपल्यात थोडंसं अजून काय अंतर आहे. हां, बरं झालं तुम्ही आले म्हणून आम्हाला खूप आनंद झाला, हे सगळं ठीक आहे. हे आभार प्रदर्शन जे आहे ते लोकांच्या करता आहे. पण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, आता मुलगा कधी आईचे आभार मानतो का? बरं झालं तुम्हाला 9 महिने सांभाळलं, बरं झालं तुम्ही माझं पालन केलं, पोषण केलं. अहो, मुलगा काही बोलतो तरी सुद्धा आई सहन करते, कारण आईचा स्वभाव आहे, आईचं प्रेम आहे. किती केलं तरी माझाच मुलगा आहे असं म्हणते आणि आई सोडून देते. आता हे तरी लौकिक आई वडील आहे. लौकिक आई वडिलांच्यातलं प्रेम बिघडतं कधी कधी. मनासारखे न होता बाळकाशी मारे माता म्हटलंय. हे परमार्थातले आई वडील आहेत आणि परमार्थाचा संबंध लेकराचा संबंध आहे. म्हणजे ज्ञानोबा राय म्हणतात, मी निवृत्तीनाथ महाराजांचा सूत आहे, तैसे निवृत्तीनाथ सुते, केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे, ते तर महेशान्वये संभूते. निवृत्तीनाथ सुते म्हटलंय.
पण तैसा तुम्ही मी अंगीकारीला सज्जनी आपुला म्हणितला. तुम्ही आपल्याला आपलं म्हटलंय. आपलं म्हणणं खूप महत्वाचं आहे. संतांनी आपल्याला आपलं म्हटलं. तुकाराम महाराजांनी ज्यांना आपलं म्हटलं त्यांचं कल्याण झालं. त्यांच्या सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा संत घेतात. ज्ञानोबारायांनी ज्यांना आपलं म्हटलं त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांना उठवलं. उठवल्यानंतर आपलं म्हटलं. जोग महाराजांनी बंकट स्वामींना आपलं म्हटलं. मामासाहेबांना आपलं म्हटलं. मारुती बाबांना आपलं म्हटलं. लक्ष्मण बाबांना आपलं म्हटलं आणि त्यांना शिकवलं. शिकवत असताना काही लोक त्यावेळेस म्हणायचे, हो यांना कसं काय शिकवता तुम्ही? किंवा मधुकरी आणायला गेल्यानंतर सुद्धा लोक चर्चा करायचे, कुठली माणसं येते, कोण आणलंय जोग महाराजांनी? म्हणजे कोण का असे ना बाबा, ते जोगांनी आणलेले आहेत, गपचूप मधुकरी द्या म्हणे. संतांनी आपलं म्हटलं. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेतेही तेने वंदे केले. म्हणून संतांनी आपलं म्हटलं. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा तुम्ही मी अंगीकारीला सज्जने आपला म्हणितला, तरी उने सहजे उपसाहला प्रार्थो. काय प्रार्थना करायची गरज काय? ज्याला आपलं म्हटलं ना त्याचं ऊन सुद्धा सहज मनुष्य सहन करतो. आपल्या माणसाचं ऊन सहन करतो, आपल्या माणसाचं जास्तही सहन करतो. का? कारण आपलेपणा असतो ना. आपल्यापणा असल्यानंतर मग दोष दिसत नसतो. प्रेम असतं. आपलेपणा नसल्यानंतर मग दोष दिसतो. पुत्राचे अपराध जरी झाले आगाध, तरी पिता साही निर्द्वंद पैसा साही जोजी. बापही सहन करतो आणि आई सहन करते. आई सहन करता किती सहन करते? काय जन्मोनी जोजार साईजे म्हटलंय. जेव्हा पांगोळ एखादे विजे, जन्मोनी जोजार साईजे, हे काय बोलो तुझे पुढा. म्हणजे अर्जुनाने देवाला म्हटलंय ना, अंगा जीवाची संपत्ती वेचोनी बाळाशी करी पाळती, जीवे उबगणे स्थिती न देखे माय. अंगा जीवाची संपत्ती, आपलं दूध त्याला पाजते, आपलं शरीर. हो, मुलगा जगला पाहिजे, मी मेली तरी चालेल अशी आईची भूमिका असते. वडिलांची भूमिका तशीच असते. पण असं असताना आता मला एकदा तुम्ही आपलं म्हटलेलं आहे आणि मग आता माझ्यातून समजा एक शब्द गेला, अहो अर्जुनाची पानती. आता मी तुम्हाला तर ते बोललोच नाही. खरं म्हणजे सामान्य लोकांसाठी बोललो, किंवा का बोललो, तुम्ही लक्ष द्यावं म्हणून बोललो. असं एखादं तरी ज्ञानोबाराय काय करतात, मधून मधून थोडंसं निवृत्तीनाथ महाराजांचं लक्ष इकडं लागावं म्हणूनही काही विषय बोलतात. व देवाचं वर्णन करायचं म्हटलं की खूप देवाचं वर्णन, संतांचं वर्णन, मग संतांचं वर्णन. संतांचं खूप वर्णन केलं की निवृत्तीनाथ महाराजवर बघतात, म्हणतात आता बाद झालं, आता कथेकडे या. म्हणून तैसा तुम्ही मी अंगीकारीला सज्जने आपला म्हणितला, तरी उने सहजे उपसाहला. माझं जे काही ऊन असेल ते तुम्ही सहज सहन करणार आहे. प्रार्थू काही, मी काय प्रार्थना करायची गरज आहे का तुम्हाला? परिप्रौढीनं बोलो हो जी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. हा, परी अपराध तो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे, ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. माझा सगळ्यात मोठा अपराध म्हणजे मी अर्जुनाचे पांती म्हटलो, हा अपराध नाही आहे. मी सगळ्यात मोठा अपराध करत आहे आणि तो अपराध तुम्ही सहन करणार आहात. कोणता म्हटले? परी अपराध तो अनेक आहे, दुसराच आहे अपराध म्हटले, आणि तो तुम्हाला आता सहन करायचा आहे. कोणता अपराध आहे? जे मी गीतार्थ कवळू पाहे. गीतेचा अर्थ आणि त्या अर्थाला गवसणी घालण्याचं काम, आकलन करण्याचं काम,
किंवा गीतार्थ सांगण्याचं काम. पहिला गीतार्थ मला आकलन झाला पाहिजे, आकलन करून मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या समोर गीता सांगायचा हा सगळ्यात मोठा अपराध माझ्याकडून आता घडत आहे. परी अपराध तो अनेक आहे, जे मी गीतार्थू कवळूप आहे आणि ते अवधारा विनवूल आहे म्हणून तुमची प्रार्थना करू इच्छिते. तुम्हाला विनवतोय कशा करता? कारण आता माझ्याकडून अपराध घडलेला आहे. गीता सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, ज्ञानेश्वरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण याच्याकरता तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे, तुमची कृपा असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ते अवधारा विनवूल आहे म्हणून या त्या ठिकाणी, म्हणून मी त्या ठिकाणी तुमची विनंती करतोय, तुम्ही लक्ष द्या. कारण तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर मला गीता सांगता येणार नाही. मी जे काही बोलणार आहे ते तुमच्या अवधानाचा चारा घेऊन बोलणार आहे. तुमचं लक्ष रूपी कृपा माझ्याकडे आली, त्या कृपेच्या द्वारे मी सगळं बोलणार आहे. म्हणून आता तुम्ही काय करा, लक्ष द्या. ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. का बरं? गीतेचं आकलन करणं सामान्य नाही. तुमच्या कृपेची खूप गरज आहे. कारण गीतेवर चिंतन करणं किती अवघड आहे याचं चिंतन ज्ञानोबाराय करतात. त्याचा उच्चार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक